हॅलो एव्हरीवन. सो नुकताच माझा रेडिओ सिटी 91.1 FM इंटरव्ह्यू झाला होता आणि RJ सोनालीने इंटरव्ह्यू घेतला होता. सो सर्व इंटरव्ह्यू तर नाही मिळालं, बट जे काही क्वेश्चन्स आहे 6 मिनटामध्ये 2-3 क्वेश्चन जे आहेत जे कन्वर्जन आमचं झालं, शॉर्ट बट स्वीट काही जे मोमेंट्स आहे प्रिशियस ते मी शेअर करतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून. व्हॉइस ओव्हर जो आहे तो ओरिजिनल इंटरव्ह्यूचा आहे बॅकएंडला, आणि समोर ज्या तुम्ही स्लाईड्स बघताय पिक्चर्स आणि व्हिडिओज हे फक्त स्लाईड्स म्हणून आपण यूज केलेले आहे. सो जस्ट स्टे ट्यून टिल द एंड. 3च क्वेश्चन आहे, सर्व क्वेश्चन तर नाही अवेलेबल झाले, जे 3 क्वेश्चन्स अवेलेबल झालेले आहे स्टार्टिंग टू एंड. सो नक्कीच तुम्हाला आवडेल. ओके, गुड लक. रेडिओ सिटी 91.1 वर मी आहे RJ सोनाली तुमच्यासोबत. वार आहे शुक्रवार आणि आज फॅमिली RJ या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत आहे अतिशय कमाल पर्सनॅलिटी डॉक्टर शिवप्रसाद महाले. हे आपले लिस्नर आहेत, जे स्पिरिच्युअल सर्जन आहे, इन्स्पिरेशनल स्पीकर आहे. म्युझिक मेडिटेशनच्या माध्यमातून ते अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतात आणि मला कळलं आहे की आजचा दिवस त्यांच्यासाठी हा फार खास आहे. त्यांचा वाढदिवस देखील आज आहे, त्यामुळे टीम रेडिओ सिटी आणि लिस्नर्सतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डॉक्टर शिवप्रसादजी. थँक्यू सो मच. कसं वाटतंय स्टुडिओमध्ये आल्यावर? खूप छान वाटतंय. आज बर्थडे आहे आणि तुमची भेट झाली आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात. क्या बात आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवात केलेली आहे ते काम खरंच खूप कमाल आहे. तुम्ही युवकांशी जाऊन त्यांच्या मनात काय चालू आहे ते जाणून घेत आहात आणि काय तुमच्या हाती लागलंय. ॲक्च्युली युवकांशी जेव्हा संवाद साधतो, माझ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर जेव्हा इव्हेंट्स होत असतात, मला असं लक्षात येतं की युवा आज डायव्हर्ट झालेला आहे. ओके, सोशल मीडियाच्या जाळीमध्ये ट्रॅप झालेला आहे. ओके, त्याचा प्लॅन आहे ए प्लॅन, म्हणजे त्याला UPSC करायचं आहे, MPSC करायचं आहे, क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे, पण तो पूर्ण एंटरटेनमेंट, एन्जॉय लाईफ करणं यावर जास्त फोकस आहे आणि एज्युकेशनकडे फोकस फार कमी असं मला वाटतं. सोशल मीडियामध्ये आपण बघतोय ट्रॅप होत चालले सतत. इंस्टाग्राम हे जे आहेत, फेसबुक वगैरे यामध्ये इतकं ट्रॅप झालं आहे. प्रश्न हा आहे मला, सोशल मीडिया तुमचा यूज करताय की तुम्ही सोशल मीडियाचा यूज करते, फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाचं तर मी पण यूज करतो, खरं. ओके, पण मी सोशल मीडियाचा यूज करतो. ओके, सोशल मीडिया माझा यूज नाही करू शकत. करेक्ट. सो हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा यूथ डायव्हर्ट झालेला आहे. मला असं वाटतं त्यांना जर त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यांनी आज स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, अभी आप कहाँ हो, जाना कहाँ है और जाओगे कैसे. क्या बात है. आणि तुम्हाला जर असं वाटते की हमें भी यहाँ आना है, जिथे सध्या सोनाली आणि डॉक्टर शिवप्रसादजी बसले आहेत अर्थातच रेडिओ सिटीच्या स्टुडिओमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला एक मेसेज पाठवावा लागेल. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. मी आहे RJ सोनाली तुमच्यासोबत. फॅमिली RJ या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिवप्रसाद महालेजी आणि त्यांच्याकडनं मला फार भारी गोष्टी समजत आहेत. म्हणजे आमची ॲक्च्युली यापूर्वी भेट झालेली आहे, पण आम्ही फोनवरती गप्पा मारल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी हातामध्ये घेतला होता एक इनिशिएटिव्ह कोविडच्या काळामध्ये, रिचार्ज टू डिस्चार्ज. त्या काळामध्ये आपण एकमेकांशी अंतर ठेवून वागत होतो. ते मात्र कोविड झालेल्या पेशंटच्या संपर्कात होते, त्यांचं काउन्सिलिंग करण्याचं काम ते करत होते आणि त्यासाठी खरं तर मी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या तेव्हा आणि त्यांच्या या इनिशिएटिव्हबद्दल जाणून घेतलं होतं. आता कोणता इनिशिएटिव्ह तुम्ही हाती घेतलेला आहे, त्याच्यावरती तुमचं काम चालू आहे? एक्झॅक्टली. लास्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही आपण ज्यावेळेस कनेक्ट झालो होतो त्यावेळेस कोविडमध्ये रिचार्ज टू डिस्चार्ज, म्हणजे पेशंटला रिचार्ज करून आपण डिस्चार्ज केलं होतं. सध्या मी बघतोय की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींचं इनिशिएटिव्ह आहे की विकसित भारत. तर आपण एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केलं आहे की चंद्रयान जे आपलं चंद्रावरती गेलं आणि तिथे जे शिवशक्ती पॉईंट PM मोदीजींनी डिक्लेअर केला, त्या पॉईंटवरनं आपण शिवयान तयार केलं भारतासाठी, विकसित भारतासाठी. बट PM मोदींचं विकसित भारतची डेफिनेशन आणि माझी थोडीशी वेगळी आहे. कशी? त्यांची एक्सटर्नली विकसित भारत आहे आणि माझा इंटरनल विकसित भारत आहे. मला असं वाटतं विकसित भारत त्यावेळेसच होऊ शकतो, रिअल विकसित भारत तेव्हा होऊ शकतो ज्यावेळेस इनर कोरवरती काम केलं जाईल. आपलं इनर कोर आज जर संपूर्ण भारताचं बघितलं तर युथ आहे, आजची नारी शक्ती आहे. फक्त नारी शक्ती होऊन बोलून चालणार नाही, पण ती नारी आज कुठेतरी डिप्रेशनमध्ये, स्ट्रेसमध्ये, युथ हा ॲडिक्टेड झाला आहे ड्रग्समध्ये. म्हणून मला असं वाटलं की इनर कोरवरती काम केलं पाहिजे, रूट्सवरती काम केलं पाहिजे. म्हणून आपण शिवयान इनिशिएटिव्हच्या अंडर आपण काय करतोय, विकसित युवा फॉर विकसित भारत, विकसित नारी फॉर विकसित भारत, असे वेगवेगळे इव्हेंट्स घेतोय. नुकतंच हबप त्यांनी स्वतःला संपवून घेतलं. अशा अनेक केसेस आपण बघतोय. सेलिब्रिटीज घ्या, जरुरी नाही की तुम्ही कुठल्या पदावर किंवा कुठले मोठे, तुमचं जर मेंटली कंट्रोल गेलं तर तुम्ही काही पण स्वतःला संपवू शकता. आणि मला
हे नको आहे, कोणाचा एक सेकंदाचा कंट्रोल जायला नको आहे. म्हणून मी हा डिसिजन घेतला आहे की आपण हे इनिशिएटिव्हच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधावा. खूपच छान, आणि यासाठी खरंच माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे, जे आज फार गरजेचं आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. मी आहे आरजे सोनाली तुमच्यासोबत. रेडिओ सिटी 91.1 तुम्ही ऐकत आहात माझ्या म्हणजे आरजे शो सोनाली सोबत. शहरामध्ये काय सुरू आहे मी तुम्हाला सांगत असते, पण त्याचबरोबर तुमच्या मनात काय चाललंय हे देखील मला जाणून घ्यावंसं वाटतं, आणि ती संधी उपलब्ध होते तुम्हाला फॅमिली आरजे या सेगमेंटमध्ये. आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसले आहेत ते डॉक्टर शिवप्रसाद महाले, जे स्पिरिच्युअल सर्जन आहेत, आणि त्यांना एकच गोष्ट वाटते की विकसित भारत होणार आहे, पण तो एक्सटर्नली होण्यासोबतच इंटरनली व्हायला पाहिजे, आणि यासाठी जाऊन ते महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील युवकांशी संवाद साधतात. आणि मला जाणून घ्यायचं आहे की याची प्रक्रिया कशी होती, तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच होतात? ज्यावेळेस मी फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर जसं आता पुण्यामध्ये आलोय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, इथल्या कमिशनरांची अप्रोच करून त्यांचे संवाद करून त्यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट मी राबवण्याचा प्रयत्न करतोय. जसं आपलं पिंपरी चिंचवडचं पोलीस कमिशनर ऑफिस असेल तर पोलीस कमिशनरसुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या यांच्या माध्यमातून इथले इन्फ्लुएन्सर असतील, पुणे पिंपरी चिंचवड या शहरातले जे इन्फ्लुएन्सर आहे, उद्योजक आहे, यांच्याशी कॉलॅबोरेशन करून हे कार्य पोहोचवण्याचा माझा मानस आहे. किती मस्त आहे. थँक्यू सो मच, आणि तुमच्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मला सांगा की ही इन्स्पिरेशन तुम्हाला कुठून मिळाली की आपण असं काम केलं पाहिजे? जे आहे स्वतःच्या इनर कोरवरती ज्यावेळेस काम करतो मी, तर मला ते इंट्युशन्स भेटतात की आपण या भारतासाठी काय केलं पाहिजे, देशासाठी काय केलं पाहिजे. म्हणून मी काही माझे रूल्स आहे, प्रिन्सिपल्स आहे लाईफ जगण्याचे, ते स्वतःवरती अप्लाय केलं आहे, आणि ते ज्यावेळेस करतोय तर मला असं वाटतं की ते आपण दिलं पाहिजे. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि मला खरंच छान वाटतं तुमच्याशी बोलून. आणि पुन्हा जाता जाता एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, तुम्ही आज आमच्यासोबत येऊन तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहात. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की माझा हा वाढदिवस खूपच वंडरफुल आहे. माझ्यासाठी हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे की मी आज तुमच्या ऑफिसमध्ये आलो इथे आणि आपण तो संवाद साधला. लवली. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1.